Hello dear student, our today's topic is glass. ग्लास हा मानवनिर्मित पदार्थ आहे आणि हा ग्लास मटेरियल जे आहे त्यापासून बनलेल्या वस्तू आपण लार्ज स्केलमध्ये आपल्या डेली लाईफमध्ये यूज करत असतो. ग्लास वाज डिस्कवर्ड बाय चान्स. ग्लासचा शोध हा अचानक लागलेला आहे, बाय चान्स म्हणू आपण. त्यामध्ये आपल्या यामध्ये एक कथा आहे. सम फिनोशियन ट्रेडर्स वेअर कुकिंग इन डेझर्ट. काही व्यापारी जे होते हे डेझर्टमध्ये वाळवंटामध्ये स्वयंपाक करत असताना त्यांना एक ट्रान्सपरंट मटेरियल तयार झालेले दिसून आले आणि ते ट्रान्सपरंट मटेरियल म्हणजेच काच आहे किंवा ग्लास आहे हे त्यांनी शोधून काढले. Some Phoenician traders were cooking in desert. The cooking vessels were supported on limestone. स्वयंपाकासाठी त्यांनी लाईमस्टोनचा उपयोग केलेला आहे. लाईमस्टोनचे दगड त्यांनी घेतले. When the cooking vessel was kept off the limestone, they observed that a transparent material has been formed. त्या ठिकाणी एक ट्रान्सपरंट मटेरियल दिसून आले. They thought that this transparent material may had been formed due to heating together of sand and limestone. बघा, डेझर्टमध्ये सँड मोठ्या प्रमाणात असते. सँड म्हणजेच वाळू आणि लाईमस्टोन या दोघांच्या हिटिंगमुळे प्रामुख्याने त्या ठिकाणी काच तयार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फूड द ट्रान्सपरंट मटेरियल हॅज बीन फॉर्म. दॅट ट्रान्सपरंट मटेरियल इज ग्लास. This led to development of technique of glass production. आणि त्यामुळे ग्लास प्रोडक्शनचं टेक्निक त्यांना मिळालं. तर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सँड आणि लाईमस्टोन यापासून त्यांनी ग्लास प्रोडक्शन सुरुवात केली. ग्लास इज द नॉन क्रिस्टलाइन हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल फॉर्म बाय मिक्सचर ऑफ सिलिका अँड सिलिकेट. सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिक्सचरपासून नॉन क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये हार्ड आणि ब्रिटल सॉलिड मटेरियल ग्लास तयार करण्यात आला. सिलिका दॅट इज SiO2 टू विच वी रेफर टू ॲज सँड. Depending upon the proportion of silica and other component in the glass, there are different types of glass. Proportion of silica and other compound in glass. प्रोपोर्शन नुसार सिलिका आणि अदर कंपाऊंड यानुसार डिफरंट टाईपचे ग्लास तयार करण्यात आले. सच ॲज सोडा लाईम ग्लास, बोरोसिलिकेट ग्लास, सिलिका ग्लास आणि अल्कली सिलिकेट ग्लास. दिस आर द टाईप्स ऑफ ग्लास. तर मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने ग्लासचं केलं जातं त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे बघा. प्रोडक्शन ऑफ ग्लास. फॉर ग्लास प्रोडक्शन मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज हिटेड इन फर्नेस. इथं आकृती दिलेली आपल्याला. रॉ मटेरियलमध्ये काय काय घेतलेलं आहे त्यांनी, सँड, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज हिटेड इन फर्नेस. या ठिकाणी फर्नेसमध्ये आतमध्ये हे रॉ मटेरियल जे आहे त्याला हीट दिली जाते. सँड दॅट इज सिलिकॉन डायऑक्साईड मेल्ट्स ॲट 1700 डिग्री सेल्सिअस. सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजेच सँड जे आहे ती मेल्ट होते 1700 डिग्री सेल्सिअसला. सो ॲज टू मेल्ट द मिक्सचर ॲट लो टेम्परेचर, पीसेस ऑफ डिस्कार्डेड ग्लास आर ॲडेड टू इट. पीसेस काही काचेचे तुकडे त्याच्यामध्ये ॲड केले जातात. ड्यू टू दिस मिक्सचर मेल्ट्स ॲट 850 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे ते जे मिक्सचर आहे ते मेल्ट होण्यासाठी 850 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. वन्स ऑल द इन्ग्रेडियंट्स ऑफ मिक्सचर आर लिक्विफाईड. ते जे रॉ मटेरियल आहे ते लिक्विफाईड म्हणजे लिक्विडमध्ये त्याचं रूपांतर होतं. इट इज हिटेड अप टू 1500 डिग्री सेल्सिअस आणि इमिजिएटली कूल्ड. परत त्याला 1500 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवलं जातं आणि त्याला इमिजिएटली कूल केलं जातं. ड्यू टू सडन कूलिंग मिक्सचर बिकम्स होमोजिनियस, ॲमॉर्फस,
ट्रान्सपरंट इन्स्टेड ऑफ क्रिस्टलाइन. त्यामुळे ते जे मिक्सचर तयार होतं ते होमोजिनियस असतं, ॲमॉर्फस असतं आणि ट्रान्सपरंट असतं इन्स्टेड ऑफ क्रिस्टलाइन. दिस इज कॉल्ड सोडा लाईम ग्लास. Next is properties of glass. On heating, glass becomes soft and can be molded into any shape. ग्लासला हिटिंग केल्यानंतर तो सॉफ्ट बनतो आणि कॅन बी मोल्डेड इंटू एनी शेप. ज्या आकारामध्ये आपल्याला वस्तू बनवायची आहे त्या आकारामध्ये वस्तू आपल्याला बनवता येते. डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंड्स अपॉन इट्स इन्ग्रेडियंट्स. ग्लास बनवताना जे इन्ग्रेडियंट्स आपण वापरले, रॉ मटेरियल म्हणून जे वापरलेलं आहे त्यानुसार त्याची डेन्सिटी अवलंबून असते, घनता. ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट. त्यातून कमी प्रमाणात उष्णता वाहून दिली जाते. ऑन क्विक हिटिंग ऑफ कूल ग्लास ऑन क्विक कूलिंग ऑफ हॉट ग्लास इट क्रॅक्स ऑर ब्रेक्स. कूल ग्लास किंवा हॉट ग्लास हे ब्रेक होऊ शकतात कारण सायमल्टेनियसली जे रिएक्शन आहे कूल ग्लासला जर आपण हीट केलं तर तो ब्रेक होऊ शकतो. त्याच पद्धतीने हॉट ग्लास असेल त्याला आपण कूलिंग केलं तरीसुद्धा तो क्रॅक किंवा त्याला ब्रेक होऊ शकतो. नंतर बीइंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ग्लास इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्लास इज यूज ॲज इन्सुलेटर इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये इन्सुलेटर म्हणून त्याचा उपयोग केला जातो. बीइंग ट्रान्सपरंट, मोस्ट ऑफ द लाईट पासेस थ्रू द ग्लास. ग्लास हा पूर्णतः ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी लाईट त्याच्यातून सहजपणे पास होऊ शकतो. हाऊएव्हर इफ देअर आर ऑक्साइड्स ऑफ आयदर क्रोमियम, व्हॅनेडियम और आयर्न इन द ग्लास, द लार्ज अमाऊंट ऑफ लाईट इज ऑब्झर्व इन ग्लास. जर त्याच्यामध्ये आपण ऑक्साइड्स ॲड केले क्रोमियम किंवा व्हॅनेडियम किंवा आयर्न ऑक्साईड, तर त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ लाईट इज ऑब्झर्व इन ग्लास. Our next topic is types of glass and its uses. First is silica glass. This is produced by using the silica. याचं प्रोडक्शन करताना सिलिकाचा उपयोग केला जातो. ॲटम्स मेड अप ऑफ सिलिका ग्लास शो मिनिमम एक्सपान्शन ऑन हिटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी मिनिमम एक्सपान्शन आपल्याला दिसून येतं त्या ग्लासच्या भांड्यांमध्ये. इट इज नॉट अफेक्टेड बाय ॲसिड ऑर अल्कली. ॲसिड आणि अल्कलीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ड्यू टू दिस सिलिका ग्लास इज यूज टू प्रोड्यूस लॅबोरेटरी ग्लास वेअर्स. लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जे ग्लासवेअर काचेचं साहित्य असतं ते बनवण्यासाठी सिलिका ग्लासचा उपयोग केला जातो. नेक्स्ट इज बोरोसिलिकेट ग्लास. बोरोसिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, बोरिक ॲसिड अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. बोरोसिलिकेट ग्लास जे आहे हे तयार होण्यासाठी मिक्सचर जे आहे ते सँड, सोडा, बोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड याचं मिक्सचर एकत्रित करून त्याला मेल्ट केलं जातं, म्हणजे त्याला वितळवलं जातं. दिस ग्लास डज नॉट शो एनी इफेक्ट ऑन मेडिसिन्स. या ग्लासचा मेडिसिनवर कुठलाही परिणाम होत नाही. हेन्स द बॉटल्स मेड अप ऑफ बोरोसिलिकेट ग्लास आर यूज इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. म्हणून औषधीसाठी ज्या बॉटल्स बनवल्या जातात त्या बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवल्या जातात टू स्टोअर द मेडिसिन्स. थर्ड वन इज अल्कली सिलिकेट ग्लास. अल्कली सिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय हिटिंग द मिक्सचर ऑफ सँड अँड सोडा. सँड आणि सोडाचं मिक्सचर हिटिंग केल्यानंतर त्यापासून अल्कली सिलिकेट ग्लास तयार केला जातो. ॲज धिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर इट इज कॉल्ड. हा जो ग्लास आहे हा सोल्युबल आहे वॉटरमध्ये म्हणून त्याला वॉटर ग्लाससुद्धा म्हटलं जातं. अल्कली आणि सिलिकेट ग्लास वॉटर ग्लाससुद्धा म्हणतात. नेक्स्ट टॉपिक इज lead glass. Lead glass is produced by melting the mixture of sand, soda, limestone and lead oxide. lead glass तयार करण्यासाठी जे मिक्सचर वापरलेलं आहे बघा त्यामध्ये सँड, सोडा, लाईमस्टोन अँड लेड ऑक्साईड याचं मिक्सचर वापरलेलं आहे. बीइंग व्हेरी क्लिअर और ट्रान्सपरंट इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लाईट बल्ब्स, ट्यूब्स एट्सेट्रा.
ऑप्टिकल ग्लास. Optical glass is produced from the mixture of sand, soda, limestone, barium oxide and boron. ऑप्टिकल ग्लास बनवताना सॅन्ड, सोडा, लाईमस्टोन आणि बेरियम ऑक्साईड अँड बोरानचा उपयोग केला जातो. दिस इज टाईप ऑफ प्युअर ग्लास इज युजफुल इन प्रोडक्शन ऑफ स्पेक्टॅकल्स, लेन्सेस, मायक्रोस्कोपिक लेन्सेस. लेन्स तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. स्पेक्टॅकल्स, भिंग काच म्हणून आपण त्यासाठी ऑप्टिकल ग्लासचा उपयोग केला जातो. पुढचा प्रकार आहे कलर ग्लास. कलर ग्लास इज मेड अप ऑफ soda lime glass. We know that soda lime glass is colorless so as to impart a desired color. Oxide of specific metal धातूचे ऑक्साइड मिक्स केले जातं ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ कलर ग्लास. फेरस ऑक्साइड इज मिक्स टू गेट ब्लूइश ग्रीन ग्लास अँड कॉपर ऑक्साइड टू गेट रेड ग्लास. लाल रंगाचा ग्लास तयार करण्यासाठी कॉपर ऑक्साइड मिक्स केलं जातं आणि फेरस ऑक्साईड मिक्स केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ब्लूइश ग्रीन ग्लास मिळतो. त्या पद्धतीने पुढचा प्रकार आहे बघा प्रोसेस ग्लास. सो ॲज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड युटिलिटी सम प्रोसेसिंग इज परफॉर्म ऑन ग्लास अँड व्हेरियस टाइप्स लाईक रीइन्फोर्स ग्लास, प्लेन ग्लास, फायबर ग्लास, पेन ग्लास, ट्रान्सपरंट ग्लास एटसेट्रा आर प्रोड्यूस. प्रोसेस ग्लास जे आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड युटिलिटी. त्याचा उपयोग पण छान पद्धतीने झाला पाहिजे आणि क्वालिटीसुद्धा आपल्याला चांगली मिळायला पाहिजे. सम प्रोसेसिंग इज परफॉर्म ऑन ग्लास. ग्लासवर काही प्रोसेसिंग केल्या जातात, प्रक्रिया केल्या जातात आणि व्हेरियस टाईप लाईक रीइन्फोर्स ग्लास, प्लेन ग्लास, फायबर ग्लास, फेन ग्लास, ट्रान्सपरंट ग्लास आर प्रोड्यूस. या पद्धतीने फायबर ग्लास, ट्रान्सपरंट ग्लास, प्लेन ग्लास तयार केले जातात. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.